माधुरीताई म्हणजे सखी मंचच्या अध्यक्ष माधुरी पाटील नाशिकच्या. तर माझ्यासाठी त्या दिवशी ना खरंच म्हणजे जीवनातला एक अनमोल क्षण होता. ज्या दिवशी मला माधुरीताई भेटायला आल्या आणि संस्कार काय असतात हे मात्र माधुरीताईंनी नक्की शिकवलं बरं का. आपलेपणा कशाला म्हणतात, आपुलकी काय असती, की रक्ताचं नातं कुठलंही नाही किंवा जास्त ओळखही नाही. त्या दिवशी माधुरीताई मला पहिल्यांदा भेटल्या होत्या आणि माधुरीताईचा नंबर माझ्याकडं नव्हता. म्हणजे काय झालं, एक वेळा मी माधुरीताईचा नंबर इतरांकडून घेतला होता. तो पण नंबर कसा घेतला होता, की माधुरीताई ज्या वेळेला हॉस्पिटलला होत्या, त्यावेळेला मी व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओमध्ये सांगितलं, की जर कुणाकडं माधुरीताईचा नंबर असेल तर मला द्या. मग एक जणानं मला कमेंट केली माधुरीताईच्या नंबरची. त्यावेळेला मी माधुरीताईला फोन लावला होता हॉस्पिटलमध्ये त्यांची चौकशी करण्यासाठी, की बरे आहेत का, कशा आहेत, काय. पण त्यावेळेला पण माधुरीताईंनी बोलायची इच्छा नव्हती त्यांची, त्या खूप नर्वस होत्या. मग दुसरंच कोणतरी मला फोनवर बोललं आणि माधुरीताई वॉशरूममध्ये आहेत म्हणून सांगितलं. मग त्यावेळेस पण माझं आणि ताईंचं काही बोलणं नाही झालेलं. मग नंतर परत मी फोन लावला तर त्यावेळेला माधुरीताईंनी मला सरळ सांगितलं, की "ताईसाहेब तुम्ही माझ्या संपर्कात नका राहू. तुम्ही माझ्याशी मैत्री नका करू किंवा मला फोन नका लावू, कारण मला मैत्री धार्जिन नाही. मी ज्याच्याशी मैत्री करते, ज्याला जीव लावते, ते कधी टिकतच नाही." मग माधुरीताई तसं म्हटल्यानंतर मी पण मध्ये जास्त म्हणजे व्हिडिओ टाकत पण नव्हते आणि कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हते. कारण कसं आहे हो का, काय गरिबीची लाज नसती सांगायची. करून खाते, मेहनत करून खाते. आपल्याला काय 2 नंबरचा पैसा येत नाही किंवा कारण आपल्याला कष्ट केलं तरच आपलं पोट भरतंय. नाहीतर कसं आहे तुम्हाला सांगू का, आपण जर आईश चैन करत आरामात इकडं-इकडं फिरलो तर आपल्याला कोण आणून देणार आहे? म्हणजे मिस्टर कमवतात, मी कमवते, तेव्हा तर कारण आपण भाड्यानं राहतो म्हणलं, तर तेव्हा कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग त्यामुळं मी कामाच्या थोडं टेन्शनमध्ये मला म्हणजे व्हिडिओ पण टाकणं काही जास्त होत नव्हतं. म्हणजे थोडं सोशल मीडियाकडं माझं दुर्लक्षच होतं. मग मला आईनं प्रॉमिस डेच्या दिवशी सकाळी एका नवीन नंबरवरूनच फोन आला. तर जय शिवराय ताई साहेब म्हटलं. म्हणलं हां बोला. मग बोला म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की माधुरीताई पुणेमध्ये आल्यात एका कार्यक्रमासाठी. म्हणलं हां का? म्हणलं मग घेऊन या माधुरीताईंना. पण माधुरीताईंनी येणं म्हणजे कठीण होतं, कारण माधुरीताई माझ्यापासून लांब राहायलाच बघत होत्या. त्यामुळं मला थोडंसं शंका होती की माधुरीताई, आणि कसं आता मी सुद्धा स्वतः मला जर कुणी कुठं बोलवलं, तर मी माझा वेळ वाया घालवून कधी जात नाही किंवा मी पैशाचा पण विचार करते, की बाबा आपण तिकटाला जे पैसे घालवायचे ते उद्या आपल्या कशाला तरी कामाला येतील. ह्या विचारानं चला जाऊ दे, त्यांनी बोलवलं मोठेपणा आहे, चांगली गोष्ट आहे. पण नाही म्हणजे मी कमीच जाते. मग मला पण तसंच वाटलं, की माधुरीताई एवढ्या मोठ्या हस्त्या आहेत, एवढ्या म्हणजे हाय-फाय आहेत, एवढ्या ह्या आहेत, तर त्या कशाला येतील मला भेटायला? माझी इच्छा तर होती, खूप होती. पण मला वाटलं माधुरीताई नाहीत येणार. पण ती जी मध्यस्थी, मग मला काय फोनवर माधुरीताई नाहीत बोलल्या. दुसऱ्याच एका महिलेनं सांगितलं, की म्हणजे ताईनी सांगितलं दुसऱ्याच, की माधुरीताई पुणेमध्ये आलेल्या आहेत अशा-अशा कार्यक्रमाला. मग मी त्यांना म्हणले, की "घेऊन या ना," म्हणले माधुरीताईला. तर त्या म्हणल्या, "ताई साहेब तुमचं लोकेशन टाका," म्हणल्या. मग लोकेशन टाका म्हणलेस, ठीक आहे म्हणलं, पण मला काय म्हणजे गॅरंटी वाटलीच नाही. मग 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले. मग मी म्हणलं, "नाहीत येत," म्हणलं. "कशाच्या येतात?" म्हणलं, "एवढ्या मोठ्या आहेत, श्रीमंत आहेत, एवढं सगळं चांगलं आहे," म्हणलं. "तर नाहीत येणार," म्हणलं माधुरीताई. मग अचानक मला फोन आला, की "ताई साहेब आम्ही अशा-अशा ठिकाणी आलो." म्हणजे मी खरंच शॉकिंग होते. म्हणलं 1 मिनिटात मी खाली आले आणि तसंच धावत माझा जो युनिफॉर्म आहे, कारण मला कसं जास्त नटायचं-फटायचं येड नाही. त्यामुळं जसं आहे नॅचरल ती मी तीच दाखवते. म्हणजे असं नाही की बाबा. मग मला म्हणजे चप्पल घालायचं सुद्धा म्हणजे भान नसल्यासारखं कळलं नाही, की मी थोडी शॉकिंग होते, की खरंच माधुरीताई आल्यात का? मग मी तशीच धावत खाली आले आणि घट्ट माधुरीताईला मिठी मारली. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा ना, की माधुरीताईकडे किती माणुसकी आहे. त्यांनी म्हणजे माझ्यासाठी बुफे आणला होता. त्यांनी तिथंच पार्किंगमध्ये म्हणजे रस्त्यालाच मला बुफे दिला आणि जितकी मी खुश होते ना माधुरीताईंना भेटून, तितक्याच त्याही मला भेटून खुश झालेल्या होत्या. म्हणजे एक त्यांची जी माणुसकी, आपलेपणा आणि ती आमची
पहिली भेट होती आणि ती भेट मी कधीच विसरणार नाही. आणि माधुरीताईंना एकच सांगन, माधुरीताई तुम्ही कधीही आवाज द्या, अर्ध्या रात्री आवाज द्या, तुमच्यासाठी ना मी कधीही हजर राहीन. कारण त्यावेळेला मला कळालं, मग मी माधुरीताईंना आमचं अकाउंटचं ऑफिस दाखवलं, सगळं म्हणजे टोटल फिरवून दाखवलं. बसलो, थोड्या गप्पा मारल्या. पण महत्त्वाचं म्हणजे माधुरीताईंनी खरंच म्हणजे चहा-पाणीसुद्धा नको, म्हणजे मला कुठल्याही खर्चात पडू दिलं नाही. चहा-पाणीसुद्धा नको म्हटले. त्यांना असा वेगळाच आनंद होता, की फक्त तुम्ही माझ्याशी बोला, आपण भेटलोय ना, तर आपण वेळ घालवू, बस त्याच्याशिवाय काही नको. म्हणजे इतका रॉयल स्वभाव आहे ना, आपल्या नात्यातलं सुद्धा कोण म्हणजे वाटवाकडी करून कधीच असं आवर्जून आपल्यासाठी भेटायला येणार नाही. पण त्यांनी जो त्यांच्या वेळातला वेळ अनमोल दिला ते, आणि त्यांच्या मिस्टरांचे पण फोन येत होते तेवढ्यातून, की "मग तुला आज येणं होणार नाही का?" असं तसं. पण तरी पण त्यांनी कुठल्याही गोष्टीचा म्हणजे विचार नाही करता माझ्यासारख्या एका सामान्य आणि गरीब महिलेला भेट दिली. ही आणि त्यांना ते कौतुक वाटलं, की एक त्यांची पण इच्छा होती मला भेटायची. ही एक माझ्यासाठी ना खूप शॉकिंग आणि खूप मोठी गोष्ट होती. आणि खरंच माधुरीताई, आय एम प्राउड ऑफ यू, की तुमच्यासारखी सखी माझ्या आयुष्यात जोडली गेलेली आहे. मी खरंच स्वतःला नशीबवान समजते, की तुमच्यासारखी समजदार, मराठ्याची वाघीण, एकनिष्ठ, प्रेमळ, आपुलकीपणा असलेली जी सखी माझ्यासोबत आज आहे ना, तर ह्याचा मला खरंच गर्व आणि अभिमान आहे. आणि मला सगळ्यात मोठ्या गोष्टीचा गर्व आहे, की माझी नजर खूप पारकी आहे. कारण मी आणि तुम्ही कधी फोनवर बोलले नाहीत, मी आणि तुम्ही कधी भेटले नाहीत, तरीसुद्धा एक माझा अंतरात्मा नेहमीच सांगायचा, की माधुरीताई म्हणजे वेगळंच, एक वेगळीच व्यक्ती आहे. माधुरीताई म्हणजे रॉयल व्यक्ती आहे. म्हणजे खूप मला तुमचा आदर वाटायचा. पण ज्या वेळेला मी तुम्हाला भेटले ना, त्यावेळेला मला कळलं, की खूप काही घेण्यासारखं आहे माधुरीताईकडं. खूप काही. निस्वार्थीपणा, सरळ साधेभोळेपणा, सरळ स्वभाव, आपलेपणा, आपुलकी जपणारा आणि संस्कार दडून, दडून, दडून भरलेलं, हे सगळं काही आहे माधुरीताईकडं. म्हणूनच माधुरीताईनं मंचाचं नावसुद्धा सखी ठेवलेलं आहे. सखी म्हणजे प्रत्येक गोष्टीला समजून घेणारी, जीवाची जिवलग, जीवाभावाची मैत्रीण. कारण कसं असतं, की एक ज्या वेळेला सगळे मार्ग संपतात, त्यावेळेला मदतीला कोण येतं माहिती आहे? खरी मैत्रीण. आपण काही गोष्टी आपण घरच्यांना सुद्धा सांगू शकत नाही. पण ज्या वेळेला आपलं अंतःकरण मोकळं करायचं असतं ना, त्यावेळेला आपण खऱ्या मैत्रिणीपाशी करतो. आणि अगदी तसंच आहे माधुरीताईचं. कारण आपल्या मनातल्या गोष्टी ती म्हणजे एक अशी तिजोरीतली ठेव आहे ना, ती कुणाकडं ठेवावी हे जर कळलं, तर कधीच आपल्या मनातल्या गोष्टीचा बाजार होत नाही. नाहीतर कसं असतंय आजकाल समाजात तुम्ही बघताय, लोकं रडून ऐकतात आणि हसून सांगतात. पण जर आपली ती आठवणीची ठेव किंवा आपल्या मनातल्या गोष्टीची ठेव ठेवण्यासाठी जर आपल्याकडे एक निष्ठ सखी असेल ना, तर आपल्या ठेवीचा बाजार कधीच होणार नाही. आणि अगदी तशाच माधुरीताई आहेत, अगदी तशाच. खरंच म्हणजे खूप छान वाटलं. आणि मी मरेपर्यंत तो क्षण कधीही विसरणार नाही, की जो क्षण माधुरीताई मला भेटायला आल्या. स्वतः वाट वाकडी करून, म्हणजे खूप मला खूप आनंद झाला. खरंच खूप आनंद झाला, की कारण मला वाटलंच नव्हतं, की अहो आपण नातेवाईकांना सुद्धा जर म्हटलं, की तुम्ही इथवर आलेत येऊन जावा मग भेटून, तरीसुद्धा नातेवाईक 100 कारणं देतात. आणि मी तर माधुरीताईला स्वतः फोनवर बोलले पण नव्हते. माधुरीताईंच्या जी सोबत होत्या ताई, फक्त त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं. मग नंतर मी त्यांनाच म्हणलं, "या ना," म्हणलं, "मग तुम्ही माधुरीताईंना घेऊन." तर मला म्हणजे वाटत नव्हतं, की माधुरीताई खरंच येतील. पण खरंच त्या दिवशी माधुरीताई आल्या. पहिलंच तर मी मोठी फॅन होते माधुरीताईंची. पण माधुरीताई, खरंच तुम्ही मन जिंकलत बरं का. आणि तुमच्यासारख्या तुम्हीच, तुमची जागा कुणीही घेऊ शकत नाही. खरंच म्हणजे मी कौतुक करेन तुमच्या आई-वडिलांचं. कारण काय म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी
फळे रसाळ गोमटी. कारण फळं जर शुद्ध यायची असतील तर त्यासाठी बीज शुद्ध लागतं. आणि तुमचे आईवडील चांगले आहेत म्हणून तुमचेत असे संस्कार भरलेले आहेत. खरंच म्हणजे माधुरीताई, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यामुळं मला म्हणजे खूप गर्व आणि अभिमान आहे तुमच्यावर. आणि मी तुम्हाला प्रॉमिस डेच्या दिवशी तर प्रॉमिस दिलेलंच आहे, काही होऊ देत माधुरीताई, ही तुमची गरीब सखी कायम तुमच्यासोबत असणार आहे. जय महाराष्ट्र.